रुपये, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1,00,000 रुपये त्या घरी मुलीच्या स्वागताकरता गेले पाहिजे. हा निर्णय आपण या ठिकाणी घेतला. एवढंच नाही तर आपल्याला कल्पना असेल, महिलांना ST मध्ये 50% सवलतीचा निर्णय तिकिटामध्ये आपण घेतला. मला खरं म्हणजे आपल्याला सांगितलं पाहिजे, आम्ही ज्यावेळेस सांगितलं महिलांना तिकिटात 50% सूट, तर त्यावेळी STचे लोक आमच्याकडे आले. अरे म्हणाले, आमची ST बर्बाद होऊन जाईल, तोट्यामध्ये जाईल, तुम्ही असं करू नका. आम्ही सांगितलं काळजी करू नका, तोट्यात गेली तर आम्ही मदत करू. 1 महिन्यापूर्वी ते आमच्याकडे आले, म्हणाले साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका. अरे म्हटलं काय, मागे तर तुम्ही असं म्हणत होतात. म्हणाले नाही, योजना सुरू झाल्यापासनं इतक्या महिलांनी प्रवास चालू केला की तोट्यात असलेली आमची ST फायद्यामध्ये आली, त्याच्यामुळे आता तुम्ही ही योजना बंद करू नका. मग मी थोडी माहिती घेतली तर माझ्या लक्षात आलं, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींनी भाऊजींना सांगितलं तुम्ही घरी बसा, तालुक्याला जिल्ह्याला मी जाते, तुम्ही गेले तिकिटी दुप्पट लागतं, तुम्ही पान तंबाखू खर्रा काय काय व्यसन करता, घरचे पैसे बर्बाद करता, मी गेली तर पैसे वापस त्या ठिकाणी वाचतात. आणि म्हणून आमच्या बहिणीच आता काम करू लागल्या आणि भाऊजींना त्यांनी घरी बसवलं, त्याच्यामुळे ST फायद्यामध्ये आली. आज आपण पाहू शकतो, लाडकी बहीण योजना आपल्या सरकारने सुरू केली. लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर विरोधकांनी आम्हाला किती त्या ठिकाणी दूषणं दिली. पहिल्यांदा तर म्हणाले फसवी योजना आहे, होणारच नाही, फसवी योजना आहे, होणारच नाही. आम्ही म्हटलं आम्ही करून दाखवू. मग म्हणाले महिलांच्या खात्यातच पैसे जाणार नाही. पहिल्या झटक्यात 1 कोटी महिलांच्या खात्यात पैसे गेल्याबरोबर या सावत्र भावांच्या पोटात इतकं दुखायला लागलं. आम्ही सख्खे भाऊ आहोत, ते सावत्र भाऊ आहेत. त्या सावत्र भावांनी पहिले तर सांगितलं अरे पैसे काढून घ्या, पैसे काढून घ्या, पैसे सरकारच घेऊन टाकेल. पण त्यांच्या लक्षात आलं की बहिणींचं भावांवर प्रेम आहे, बहिणींचा विश्वास आहे. तर मग हे कोर्टामध्ये गेले, हायकोर्टामध्ये पिटिशन टाकली. या ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेजी आणि सुनील केदारजी यांचे जे निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार आहे, हे कोर्टात गेले आणि कोर्टात जाऊन त्यांनी सांगितलं या महिला केंद्रित जेवढ्या योजना आहेत, या योजना म्हणजे सरकारी तिजोरीचा अपव्यय आहे, सरकारी तिजोरीची बंदरबाट आहे, त्यामुळे या योजना बंद करा. अशा प्रकारे सावत्र भाऊ कोर्टामध्ये गेले. पण काळजी करू नका, सख्खे भाऊ होते, त्याच्यामुळे कोर्टाचा कुठलाही निर्णय आम्ही येऊ दिला नाही. पण यांची नियत बघा. अरे आम्ही निर्णय केला, आमच्या ज्या मुली आहेत त्या शिकल्या पाहिजे. आज आपण पाहतो गरिबांकडे, मध्यमवर्गीयांकडे एखादा मुलगा असला, एखादी मुलगी असली, उच्च शिक्षण करायचं असलं, खाजगी कॉलेजमध्ये टाकायचं असलं, तर आई वडील हे त्या ठिकाणी मुलाला सांगतात की तू शिक्षण घे, आणि मुलीला सांगतात बाई तुझं लग्नच करायचं आहे, आता एकाला शिकवू शकतो त्यामुळे पोराला शिकवू दे, तू घरी बस. ती बिचारी हुशार असली तरी शिकू शकत नाही. आम्ही सांगितलं आई वडिलांकडे पैसे नसले तर पोरीचे मामा मंत्रालयामध्ये बसलेले आहेत, ते पोरीचं शिक्षण करतील आणि आपण सगळ्या मुलींना त्या ठिकाणी उच्च शिक्षण मोफत केलं. आज 1,00,000 फी असो, 2,00,000 फी असो, 2.5 फी असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, त्या ठिकाणी मॅनेजमेंट असो, सगळ्या कोर्सेसमध्ये खाजगी कॉलेजमध्ये देखील आमच्या मुलीला मोफत शिक्षण आम्ही देण्याचा निर्णय केला. आज आपण पाहू शकतो मुलींच्या चेहऱ्यावरचं हसू. आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, जे मोदीजी सांगतात की विकसित भारताची वाट ही महिलांच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी तयार होणार आहे, हे करणारं आपलं या ठिकाणचं सरकार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगण्याची या प्रयत्न करतोय की सातत्याने एकीकडे समाजातल्या विविध घटकांकरता आम्ही काम करतोय. आज आपण पाहू शकतो, आपण समाजामध्ये जे गरीब घटक आहेत त्यांच्याकरता महामंडळं तयार केली. आज OBC समाजातल्या अनेक जातींची महामंडळं तयार झाली. आज आमच्या OBC समाजाकरता मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी महाज्योतीची निर्मिती केली. 52 हॉस्टेल OBC करता आपण तयार केले आणि त्यासोबत निर्णय केला
ओबीसी असो, SC असो, ST असो किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असो, जर हॉस्टेलमध्ये त्यांना ॲडमिशन मिळाली नाही तर पोरांनी शिकायचं कसं? आम्ही सांगितलं हॉस्टेलला ॲडमिशन मिळाली नाही तर 30,000पासून 60,000 रुपयापर्यंत शिक्षणाचा आणि निर्वाहाचा भत्ता आम्ही देऊ. त्या पोरांनी खोली करून राहावं, मेसमध्ये जेवावं, त्याचे पैसे आम्ही देऊ. हा निर्णय आज आपण घेतला. आज आपल्या बहुजन समाजातल्या, गरीब समाजातल्या पोरांच्या शिक्षणाचा मार्ग खुला करणारं आपलं सरकार आहे. आपण निर्णय केला की 10 लाख मुलांना त्या ठिकाणी आपण कमवा आणि रोजगार करा ही योजना त्या ठिकाणी आणली. शिका आणि रोजगाराची योजना आपण त्या ठिकाणी आणली आणि त्या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण सांगितलं की जर कोणी आमच्या मुलांना नोकरी दिली, 1 वर्षापर्यंत 10,000 रुपये महिन्याचा पगार राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही देऊ. पटापटा नोकऱ्या लागणं चालू झालं. आचारसंहितेच्या आधी 2 लाख मुलांना आता त्या ठिकाणी रोजगार मिळाला, नोकऱ्या मिळाला. आज आपल्या राजपूत समाजाकरता देखील आम्ही वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ तयार केलं. त्या समाजाचा देखील विचार आपण केला तर आमच्या भटक्या विमुक्तांकरता वनारटी तयार करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. आमच्या धनगर समाजाकरता वेगवेगळ्या माध्यमातून स्कॉलरशिप सुरू केली, घरांची निर्मिती आपण सुरू केली. आमच्या मातंग समाजाची मागणी होती आमच्याकरता आरटी सुरू करा, आपण आरटी त्या ठिकाणी सुरू केली. समाजातला असा एकही घटक नाही की ज्या घटकाचा विचार आपल्या सरकारने केला नाही. कारण आम्हाला सत्ता महत्वाची नाही आहे, आम्हाला समाज महत्वाचे आहे.